नमस्कार मित्रांनो, गुरु कानिफनाथ तंत्र मंत्र वनस्पती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ज्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याचा ठरणारा आजचा हा मंत्र आहे। आज मी तुम्हाला अतिशय दुर्लभ आणि चमत्कारी मंत्राविषयी सांगणार आहे। हा मंत्र तुमच्या जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे आणि सर्वात जास्त माता भगिनींना या मंत्राचा उपयोग होणार आहे। तुमच्या घरात किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर हा मंत्र तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। जेव्हा लहान मुलांना काही त्रास व्हायला लागतो त्यावेळेला लहान मुलं खूप रडत असतात व बाळाला काय त्रास होत आहे हे कळत नाही। त्यावेळेला आपण बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावरही फारसा फरक आपल्याला दिसून येत नाही। बाळाला त्रास हा सर्वात जास्त रात्रीच्या वेळेला होत असतो। अशा वेळेला तुम्ही या मंत्राचा उपयोग केला तर जो त्रास बाळाला होत आहे तो त्रास बाळाला होणार नाही व त्या त्रासापासून बाळाची सुटका होईल। बाळाला बरे वाटायला लागेल व रडत असलेलं बाळ काही क्षणातच खेळायला लागेल। मंत्रविधी अशा प्रकारे आहे, जे बाळ आईचं दूध पित असेल अशा बाळावर या मंत्राचा उपयोग कसा करायचा आहे। जे बाळ आईचं दूध पित असेल, आईचं दूध 1 चमचा दूध घेऊन 7 वेळेस मंत्राने अभिमंत्रित करून बाळाला पाजणे आहे। आता तुम्ही दूध अभिमंत्रित कसे करणार? एक मंत्र झाला की 1 फूक त्या दुधावरती मारायची आहे। असे 7 वेळेस मंत्र बोलून 7 फूक त्या दुधावरती मारणे आहे व ते दूध बाळाला पाजणे आहे। काही क्षणातच बाळाला आराम पडलेला दिसेल। व जे बाळ आईचं दूध पित नसेल किंवा 3 वर्षापुढील असेल अशा बाळावर या मंत्राचा उपयोग कसा केला जाईल? अशा बाळाला 2 ते 3 घोट पाणी ग्लासमध्ये घेऊन 7 वेळेस मंत्राने अभिमंत्रित करून ते पाणी बाळाला पाजणे आहे। काही क्षणातच बाळाला आराम पडलेला तुम्हाला दिसेल। मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा। अशाच दुर्लभ मंत्रासाठी व माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।